नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललेलो आहे शेतावर. खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येतो त्यामुळे जरा माफ करा. आपण आपल्या शेतावर चाललेलो आहे. भात शेती आहे आपली, त्याच्यावर चाललेलो आहे. आपण बघणार आहे कसं आहे शेत. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या शेतावर पोहोचलेलो आहे. खूपच छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. आपण बघू शकतो समोर जे आहे म्हणजे भात लावणी केलेली आहे. म्हणजे आता ते रोप भाजलेलं आहे, त्याच्यामध्ये ते उपटून आणि पुन्हा लावलं जातं. ते साईडने जरा बघितलं तर ते जरा खाल्लेली आहे डाळ. तुम्हाला दाखवतो एक मिनिट. ते उंच असल्यामुळे सांबरं काय करतात, त्याच्याच जवळ जातात आणि तेच खातात, कारण बाकीचं गवत असतं ते बारीक असतं ना थोडंसं, म्हणून. तुम्ही बघू शकता या साईडने जरा खाल्लेलं आहे. म्हणून तुम्हाला दाखवतो जवळून. तुम्ही बघू शकता साईडनं या ठिकाणी देखील खाल्लेलं आहे वरती, आणि ह्या साईडला बघू शकता एवढं खाल्लेलं आहे. त्याच्यामुळे जे साईडला आपण लावलेलं आहे त्यासाठी लावलेलं आहे. बघू शकता इथं आपण शेतावर राहण्याची व्यवस्था आहे आपली. पावसाळ्यात जरा चांगलं उपयोगी पडतं राहायला. या रोपामध्ये बघू खाल्लंय की नाही. या रोपामध्ये नाही खाल्लेलं दिसत. हे तुम्ही साईडने बघू शकता जे आपण लावलेलं आहे ना, ते सांबरं आतमध्ये यावं नाही म्हणून लावलेलं आहे, कारण त्याला बघून जरा सांबरं घाबरतात, म्हणून त्यासाठी लावलेलं आहे. ते वरती एक रोप आहे ते देखील थोडंसं खाल्लेलं आहे. जे आपण साईडला लावलं ते जरा छोटं पडलं असेल बहुतेक, त्याच्यामुळं जरा ते आतमध्ये वरती त्याच्यावर उडी मारून गेलेलं असेल. तुम्ही स्वतःचे खूपच खाली आलेलं आहे. या साईडला देखील भरपूर खाल्लेले आहे. बघू शकता अशा प्रकारे खाल्लेले आहे. खूपच नुकसान केलेलं आहे सांबरांनी. बघू शकता अशा प्रकारे खाल्लेलं आहे. किती प्रमाणात खाल्लेलं तुम्ही बघू शकता. हे जरा ढिल्लं झालं होतं, त्याच्यामुळे त्यांनी खाल्लं, आतमध्ये गेलं ते सांबर. आता ह्यासाठी लावल्या आहे बाटल्या. जर हवा आली तरी त्या एकमेकावर आपटू नये ना, त्याचा आवाज होतो, त्याच्यामुळे जरा सांबर घाबरता म्हणून ते लावलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे घरी. अशा प्रकारे आपण पाहिलं की सांबरांनी आपली रोपं कशी खाल्लेली आहेत. किती उपाययोजना केल्या तरी ते काय त्यांना माहीत झालं आहे, आणि आपल्याला फक्त भीती दाखवण्यासाठी असतात, त्याच्यामध्ये त्याने ते खाऊन टाकलेलं आहे. तरी बघूया आता उद्या खातात का काय, ते पण बघायला लागेल. आपण थोड्याशा त्या बाटल्या लावलेल्या आहेत, तरी पण सांगता येत नाही. जर हवा सुटली तरच त्या वाजतात, तशा वाजती नाही त्या. तर बघू आता उद्या काय होतं ते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा. थँक्यू.